हे बघा मित्रांनो, आज आपण डिटर्मिनंट नावाचा हा जो टॉपिक आहे हा आज आपण स्टडी करणार आहोत. M1 मध्ये आहेत आणि खरं तर हा बेसिक मध्ये मोडतो M1 च्या, कारण आपल्याला शिकायचं आहे मॅट्रिक्स. आणि जर डिटर्मिनंट अगोदर समजणं गरजेचं आहे. डिटर्मिनंट नाही आला तर मॅट्रिक्स पण आपल्याला समजणार नाही. त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन बरेच आपण हे शिकूया आणि मग ते सेम कॅल्क्युलेशन मॅट्रिक्स मध्ये आपल्याला करायचे. ठीक आहे, तर बघा थोडंसं बेसिक मध्ये काय असतं. डिटर्मिनंट्स इज डिनोटेड बाय लेटर डी. आणि डिटर्मिनंट कसं असतं तर हे थोडंसं आपण 10वी मध्ये स्टडी केलेलं आहे. तिथून आपण सुरुवात करूया. तर डिटर्मिनंट म्हणजे असे दोन व्हर्टिकल बार असतात, असे दोन उभ्या रेषा, व्हर्टिकल बार याला इंग्लिश मध्ये म्हणतात. आणि याच्यामध्ये 4 डिजिट असतात, ए बी सी डी. ए बी सी डी म्हणजे असे व्हर्टिकल बार ए बी सी डी हे 4 डिजिट याला म्हणायचं असतं डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय लेटर डी. डी ह्या लेटरने दाखवायचं. डिटर्मिनंट डी इज इक्वल टू व्हर्टिकल बार ए बी सी डी असे याच्यामध्ये 4 नंबर्स असतात. तर आता याच्यामध्ये ही जी आडवी लाईन आहे अशी मराठीमध्ये आपण म्हणू याला रो बोलायचं असतं. आडव्या लाईनला रो. त्याच्यानंतर ही जी उभी लाईन आहे याला बोलायचं असतं कॉलम. त्याच्यानंतर ही जी उभी लाईन आहे याला पण बोलायचं असतं कॉलम. ओके, म्हणजेच डिटर्मिनंट म्हणजे अशा दोन उभ्या रेषा, आतमध्ये 4 नंबर, आडव्याला रो, उभ्याला कॉलम. आता 2 रो आहे, मग हा रो म्हणजे आर आणि नंबर 1 ला आहे म्हणून याला R1. हा रो म्हणजे आर, नंबर 2 ला आहे म्हणजे R2. पहिल्याला R1, दुसऱ्याला R2. त्याच्यानंतर ही उभी लाईन जी आहे हा आहे कॉलम, याला म्हणायचं C1, कारण कॉलम म्हणजे C आणि पहिला म्हणजे C1. हा कॉलम म्हणजे C आणि दुसरा म्हणजे C2. C1 C2 हे झालं कॉलम. ओके, R1 R2 C1 C2. आता याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहे, त्याच्यामुळे याला म्हणायचं असतं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. का बरं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2? 2च रो आणि 2च कॉलम म्हणून याला बोलायचं असतं ऑर्डर 2. हे झालं आपल्याला 10th लेवलचं. आता बघा दुसरं सेकंड पार्ट आहे. डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय लेटर डी. आणि डिटर्मिनंट म्हणजे बघा आता व्हर्टिकल बार, उभ्या रेषा, अशा उभ्या रेषा. आता याच्यामध्ये ए, नंतर बी सी डी ई एफ जी एच आय याला म्हणायचं असतं डिटर्मिनंट. परत एकदा बघा, डिटर्मिनंट किती लाईन आहे अशा उभ्या, ओके, व्हर्टिकल बार. आणि याच्यामध्ये बघा 1 2 3 1 2 3 म्हणजे आडव्या 3 लाईन आणि उभ्या 3 लाईन. तर इथं शिकलो आडव्या लाईनला रो बोलायचं म्हणजे रो आणि उभ्या लाईनला कॉलम. आता हे रो आहे म्हणजे पहिला रो, हे बघा रो पण नंबर 1 ला आहे म्हणजे याला बोलायचं R1. ही दुसरी लाईन रो आहे पण नंबर 2 आहे म्हणून याला R2. तिसरी लाईन हा काय आहे R3. काय आहे R3. पहिला रो, दुसरा रो, तिसरा रो, R1 R2 R3. त्याच्यानंतर ही पहिली लाईन उभी लाईन याला बोलायचं असतं कॉलम. आणि म्हणून पहिली उभी लाईन आहे तर कॉलम आणि पहिला असल्यामुळे C1. त्याच्यानंतर ही दुसरी उभी लाईन म्हणजे कॉलम, सेकंड असल्यामुळे C2. तिसरी उभी लाईन याला बोलायचं C3, कॉलम नंबर 3. पुन्हा एकदा डिटर्मिनंट काय आहे, डिटर्मिनंट डिनोटेड बाय लेटर डी, व्हर्टिकल बार. आणि याच्यामध्ये 4 एलिमेंट होते, याच्यामध्ये 9 एलिमेंट आहे. आणि मग आडव्या लाईनला रो पहिला असल्यामुळे R1 R2 R3, उभ्या लाईनला कॉलम पहिला असल्यामुळे C1 C2 C3. आता किती रो आहे, 3 रो आणि 3 कॉलम आहे आणि म्हणून याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. ऑर्डर 3चं डिटर्मिनंट.
म्हणजेच काय शिकतोय आपण, डिटर्मिनंट. शॉर्टकट परत एकदा, डिटर्मिनंट म्हणजे अशा व्हर्टिकल बार, उभ्या रेषा, आतमध्ये नंबर, आडव्याला रो, उभ्याला कॉलम. इकडं पण आडव्याला रो, उभ्याला कॉलम. दोन असेल, दोन आडव्या दोन उभ्या, तर ऑर्डर 2, 3 आडव्या 3 उभ्या, त्याला म्हणत असतं ऑर्डर 3. 3 रो 3 कॉलम म्हणजेच काय झालं, ऑर्डर 3. ठीक आहे. आता ह्या डिटर्मिनंटला सॉल्व कसं करायचं, याचं एक्सपान्शन कसं करायचं, हे आपण वन बाय वन बघूया. एक एक्झाम्पल घेऊन मी समजावतो दोन्हीचं पण. आता बघूया. डिटर्मिनंट याचं एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे ह्या डिटर्मिनंटला सॉल्व कसं करायचं हे आपण बघूया. आता बघा, डिटर्मिनंट नंबर 1 चा एक एक्झाम्पल घेऊन मी समजावतो. डिटर्मिनंट इथं आहे समजा 2, 3, इथं आहे समजा 1 आणि इथं आहे समजा 5. काय आहे 5. हे बघा, डिटर्मिनंट डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय डी. 2, 3, 1, 5 हे डिटर्मिनंट आहे. तर याला पहिले कसं सॉल्व करायचं, डिटर्मिनंट पहिलं काय करायचं, अगोदर ह्या दोघांचा मल्टिप्लाय करायचा. तुम्ही 10th ला स्टडी केला, असा असा असा, कसा असा असा असा, 2 5 जा 10, मराठीमध्ये 2 पंचे 10. असं झालं पहिले असं करायचं, असं म्हणजे मायनस. बऱ्याच वेळेस स्टुडंट काय करतात, डायरेक्ट असं करतात, मग चुकतं. म्हणून पहिले असं 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 झालं का द्यायचं मायनस, आणि मग याचं करायचं असं असं, 3 1 जा 3, 3 1 3. ओके, 3 1 जा 3, असं मायनस असं, आणि मग डिटर्मिनंट 10 मायनस 3, 10 मायनस 3, 10 मधून 3 गेले, किती उरले 7. हे झालं या डिटर्मिनंटचं आन्सर. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 असं सॉल्व करायचं. आता मी याच्यावर काही एक्झाम्पल घेणार आहे, बट हे झालं नंबर 1. काय झालं, नंबर 1. आता नंबर 2, 3 याचं कसं सॉल्व करायचं, हे 2 याचं झालं, तर 3 याचं डिटर्मिनंट डी इज इक्वल्स टू, नंबर बघा समजा इथं आहे 2, 3, त्याच्यानंतर समजा काहीतरी 1, नंतर आहे 2, 4, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3, सपोज 2 आणि 1. हे झालं डिटर्मिनंट. हे झालं ऑर्डर 3, हे झालं ऑर्डर 2. आता ऑर्डर 3 चं कसं एक्सपांड करायचं, कसं याला आपल्याला सॉल्व करायचं आपण बघूया. तर बघा, डिटर्मिनंट डी इज इक्वल टू, आता बघा तुम्हाला काय करायचंय, पहिला हा नंबर घ्यायचा आहे, हा नंबर याला म्हणायचं ये, इकडे ये, असं घ्यायचं, इथं ये, हा नंबर घ्यायचा. ओके, हा नंबर इथं घ्यायचा, हा नंबर इथं घ्यायचा. घेतल्यावर काय करायचं, तर तो ज्या रो मध्ये तो रो, आणि तो ज्या कॉलम मध्ये तो कॉलम डिलीट करायचा, सोडून द्यायचा. म्हणजेच बघा, पहिले याला घ्यायचं, याची आडवी लाईन, याची उभी लाईन सोडून द्यायची, रो आणि कॉलम, त्याला सिंपल भाषेत आडवी उभी सोडून द्यायची. आता हे 4 उरले, हे 4, तर ह्या 4 जणांना याच्यासारखं करायचं. ओके, कसं करायचं बघा, आडवी उभी सोडली, ब्रॅकेट द्यायचं, पहिलं आता असं करायचं, कसं असं असं, 4 1 4, इंग्लिश मध्ये 4 1 जा 4, 4 1 जा 4. असा झाला का मायनस द्यायचं, काय द्यायचं, मायनस दिला. बघा, याला घेतलं, आडवी उभी सोडली, असं 4 1 4, असं करायचं मायनस, आणि परत या दोघांचं 5 2 जा 10, 5 2 10. ही झाली पहिली स्टेप. आता पहिली स्टेप झाली की दुसऱ्या स्टेपला काय करायचं बघा, तर मायनस द्यायचं. रूल आहे बघा, नीट समजून घ्या, याला काही करायचं नाही. सेकंड नंबरला मायनस. आता सेकंड किंवा याला तुम्ही म्हणू शकता मिडलला मायनस द्यायचं. लक्षात ठेवण्यासाठी म्हणायचं मम म्हणजे मधल्याला मायनस, इंग्लिश मध्ये मम, मिडलला मायनस, पहिले मायनस द्यायचं, आणि मग हा जो नंबर आहे याला म्हणायचं ये रे बाबा तू पण ये, जसा हा आला तसा तू पण ये, आला. बघा, परत एकदा मायनस द्यायचं, रूल आहे, मधल्याला मायनस, आणि मगच याला घ्यायचं. घेतल्यावर काय करायचं,
तर सेम याच्यासारखं घेतलं. आता याची 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 आडवी लाईन सोडायची, याची उभी लाईन सोडायची, आडवी उभी, रो कॉलम डिलीट. बघा मायनस हा आडवी न उभी सोडून हे 4 उरले. आता हे जे 4 उरले याला पहिले सेम याच्यासारखं सॉल्व्ह करायचं. याच्यासारखं कसं, तर हे आणि हे डिलीट. आता असं कसं होणार आहे सांगा. 2 1 जा 2, बे एक बे, असा झाला का मायनस टाकायचं आणि परत ह्या दोघांचा करायचं. 5 3 जा 15, 5 3 15. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे प्लस. आता प्लस आणि मग हा नंबर घ्यायचा 1. आता थोडस कन्फ्युजनचा मुद्दा, याला घेतलं, याला पण घेतलं आणि याला पण घेतलं, म्हणजे पहिल्याला घ्यायचं, दुसऱ्याला घ्यायचं, तिसऱ्याला घ्यायचं, पण मायनस फक्त याला द्यायचं, मायनस याला द्यायचं. याला द्यायचं का मायनस नाही. हे बघा प्लस आणि डायरेक्ट हा नंबर घ्यायचा, असा रूल आहे. फक्त मायनस मधल्याला द्यायचं, बाकी प्लस आणि हा झाला 1, मायनस फक्त मधल्याला. आणि प्रोसिजर सेम, जो घेतला त्याची आडवी लाईन उभी लाईन सोडून द्यायची, आडवी उभी सोडून. हा घेतला 1, आडवी उभी सोडून. आता हे दोघं जण याला असं करायचं, असं 2 2 जा 4, असं झालं का मायनस द्यायचं आणि 4 3 जा 12, 4 3 12, 4 3 जा 12. हे झालं याचा आन्सर. आता पुढची स्टेप काय, तर डी डिटर्मिनंट हा झाला 2, याला सॉल्व्ह करायचं. 4 मायनस 10. हे बघा बऱ्याच स्टुडंटला हे जमत नाही, 4 मायनस 10. तर तुम्ही डिप्लोमा करणारे आणि डिप्लोमामध्ये पॉलिटेक्निकमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड आहे. तर तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही हळूहळू कॅल्क्युलेटरवर एक एक स्टेप करा. तर 4 मायनस 10, 4 मायनस 6, 4 मायनस 6 याचं येतं मायनस 6. समजा तुम्हाला नाही जमत आहे 4 मायनस 6 मायनस 4 मायनस 10, 4 मायनस 10 मायनस 6 नाही येते, तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा. सोपं आहे. 4 मधून 10, 4 मायनस 10 होत नाही, 10तून 4 काढले 6 आणि मोठ्या नंबरचा 6. किंवा याला ट्रिक्स पण आहे माझ्याकडं, पण सध्या जेव्हा मॅट्रिक्स मध्ये जेव्हा कॅल्क्युलेशन नाही जमलं तेव्हा ट्रिक्स देईल. तोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा आणि डिप्लोमाच्या एक्झाम मध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकता, त्याच्यामुळं काही अडचण नाही. आता हा झाला -3, 2 मायनस 15, 2 मायनस 15 याचा आन्सर काय येतं, -13 येतं. नसेल तर कॅल्क्युलेटरवर करून बघा. प्लस हा झाला 1, 4 मायनस 12, 4 मायनस 12 किती येतं, -8. काय येतं याचं, -8. नसेल तर कॅल्क्युलेटरवर करा. आता बघा याचं, ह्या दोघांचा मल्टिप्लाय, प्लस इथं इंटू आहे, प्लस मायनस मायनस, 6 2 जा 12, 6 2 जा 12, 6 2 12, मायनस. आता याचा हा मायनस हा मायनस, मायनस मायनस प्लस, 13 3 जा 39, 39. त्याच्यानंतर प्लस मायनस मायनस मायनस, 8 1 जा 8, 8 1 जा 8. आता हे जरी येत नसेल तर तुम्ही 2 इंटू -6 करा कॅल्क्युलेटर, -12, -3 मल्टिप्लाइड बाय -30, मायनस मायनस प्लस, 13 3 जा 39, प्लस मायनस मायनस, 8 1 जा 8. हे येत नसेल तर याला पण तुम्ही याचा दोघाचा मल्टिप्लाय, ह्या दोघाचा मल्टिप्लाय कॅल्क्युलेटर करू शकता. आता उरले 3 डिजिट. हे सगळं बेसिक कॅल्क्युलेशन आहे, 5वी 6वीचं कॅल्क्युलेशन आहे. तर मी -12 तसंच ठेवतो, पहिले ह्या दोघाचं करून बघतो. बघा 39 मायनस 8, 39 मायनस 8, 39 मायनस 8, याचं आलं 31. काय आलं, 31. आता पॉइंट हा आहे मित्रांनो की -12 प्लस 31, -12 प्लस 31 याचा आन्सर कसं काढायचं. तर पुन्हा एकदा सांगतो, अगेन बेसिक कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा. येत नसेल तर, येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला कॅल्क्युलेटरही वापरायचे नाही, येत पण नाही, तर असे कॅल्क्युलेशन मॅट्रिक्स मध्ये लागणार आहे. त्यावेळेस मी तुम्हाला याची ट्रिक सांगतो किंवा आपण थोडी प्रॅक्टिस करून घेऊ, मग तुम्हाला जमेल. तर आता हा प्लस आहे ना हा मायनस आहे, म्हणजे 31 मधून तुम्हाला 12 मायनस करायचं. हे प्लस आहे हे मायनस आहे, म्हणजे 31 मधून 12 काढले तर किती राहील, एवढ्याच आन्सर तुम्ही सांगायचा. 31 मधून 10 काढले तर 21 आणि 21 मधून 2 काढले तर 90. हे याचं आन्सर झालं 90. हे 2 सॅम्पल होते. काय होते, सॅम्पल. हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन छोटा असेल तर असं सॉल्व्ह करायचं,
मोठं असेल तर असं सॉल्व्ह करायचं. हे जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर मी आता छोटे छोटे वेगवेगळे क्वेश्चन कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी किंवा प्रॅक्टिस म्हणून एक 8-10 क्वेश्चन अजून देतो. ठीक आहे. चला बघूयात पुढचा क्वेश्चन नंबर 3. सपोज डिटर्मिनंट. आधी ऑर्डर 2 चे काही बघू. ऑर्डर 2 चे समजा इथं आहे 3, इथं आहे 4, त्याच्यानंतर इथं आहे 2, इथं आहे 6. एकदम सोपा क्वेश्चन आहे. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 करा. 6 3 जा असा 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 6 3 जा 18 असा झाला का मायनस 4 2 जा 8. 6 3 जा 18 मायनस 4 2 जा 8 साइन 3 18 मायनस 4 दुनी 8 18 मायनस 8 हे झालं 10. एकदम सिंपल क्वेश्चन 3. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. आता बघा थोडंसं मी चेंज करत जातो. समजा इथं आहे 2, इथं आहे -1, इथं आहे 4 आणि इथं आहे 5. आता इथं मायनस नव्हतं, याच्यामध्ये इथं मायनस आलं. तर मायनस आल्यावर काय करायचं, नीट हे इथं बघा. डिटर्मिनंट पहिले काय करायचं, ह्या दोघांचं असं 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 5 2 जा 10 सेम 5 2 जा 10. आता बघा असं झालं का मायनस द्यायचं रूल आहे. असं झालं का मायनस, हे दिलं मायनस. आता ह्या दोघांचं बघा, याचं असं असं असं, तर असं झालं 10 मायनस, हे असं झालं मायनस. आता ह्या दोघांचं करायचं प्लस मायनस मायनस. हे बघा प्लस मायनस मायनस 4 1 जा 4 4 1 4. बघा बरं हे डबल मायनस झालं. कस काय डबल, कस काय असं झालं 10. असं झाल्यावर हे हे असं द्यायचं मायनस आणि 4 1 जा 4 प्लस मायनस -4 हे याचं मायनस, याचं हे मायनस. जेव्हा डबल मायनस आलं तर स्कूलमध्ये तुम्ही असं ब्रॅकेट टाकायचं. आता तसं नाही करायचं, डायरेक्ट काय करायचं, कारण वेळ जाईल. हा मायनस आणि हा मायनस, डबल मायनस आला की डायरेक्ट प्लस करून टाकायचं. मायनस मायनस प्लस आणि मग डिटर्मिनंट 10 + 4 एक मिनिट 10 + 4 हे मायनस मायनस प्लस हे झालं 14. हे ह्या क्वेश्चन मधून आपल्याला शिकायचंय. प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही नवीन शिकायला भेटेल. समजा तुम्हाला 5 नंबरला अजून एक क्वेश्चन देतो की डिटर्मिनंट. आता बघूया, इथं आहे 3, इथं आहे 2, इथं आहे -4 आणि इथं घेतो समजा 7. आता बघूया इथं मायनस आहे, याला समोर सॉल्व्ह करूया. पहिले असं 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 सांगा. 7 3 जा 21 असा झाला का मायनस 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 दिला. आणि आता ह्या दोघाचा असा असा असा, तर याचं काय होईल, मायनस प्लस मायनस 4 2 जा 8. अशा प्रकारे डबल मायनस आला. असं झालं का हा मायनस आणि याचा 4 2 8 चा मायनस. परत एकदा असं झालं का हा असं द्यायचा मायनस आणि मग मायनस प्लस मायनस 4 2 जा 8 आणि असं डबल मायनस आला का प्लस घ्यायचं आणि 21 + 8 की झालं 29. काय झालं 29. म्हणजे बघा याच्यात एक पण मायनस नव्हतं, याच्यामध्ये इथं मायनस होतं, याच्यामध्ये इथं मायनस होतं, असं वेगवेगळं मायनस. क्वेश्चन नंबर 6. हे बघा डिटर्मिनंट. आता मी काय करणार आहे, समजा -3 2 इथं आला 1 इथं आला 4. समजा आता इथं मायनस आलं, कुठं इकडं, म्हणजे इथं मायनस होतं, इथं होतं, आता इथं आलं. वेगवेगळं मायनस कसं, तर बघा डिटर्मिनंट पहिले ह्या दोघांचा करा असा 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 मायनस प्लस मायनस 3 4 जा 12 12 12 हा झाला 12. असा झाला का असा 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 मायनस, असं झालं का मायनस आणि 2 1 जा 2 1 जा 2. बघा परत एकदा असा मायनस प्लस मायनस 3 4 जा 12 असा झाला का पहिले असा 2 1 जा 2 आणि -12 आणि -2. पुन्हा एकदा बऱ्याच मुलांना हे कळत नाही, ते काय करता मायनस मायनस प्लस करता. नो, ते फक्त मल्टिप्लाय मध्ये होतं. आणि जर तुम्हाला येत नसेल तर यूज कॅल्क्युलेटर. -12 -2 इक्वल टाका. कॅल्क्युलेटर काय दाखवतो सांगा. -12 -2 ते दाखवेल -14. हे काय झालं -14 येतं. कॅल्क्युलेटरवर करून बघा. 6. आता बघा हर एक नंबरला मायनस झालं. आता मी इकडच्या साईडला मायनस देणार आहे. क्वेश्चन नंबर
क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. डिटर्मिनंट कोणता बी एखादा नंबर घ्यायचा. इथे घेऊ 1 2 मायनस -3 -4 असं इकडं पण मायनस घेऊया. बघूया काय येईल डिटर्मिनंट. पहिले असं करायचं सांगा. असं 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 4 1 जा 4. पहिले प्लस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस 4 1 जा 4 4. असा झाला की असा करायचा मायनस मायनस आणि मग ह्या दोघाचा कसा होईल. असा 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 पण कसा लय खतरनाक. प्लस मायनस मायनस 4 1 जा 4 असं झालं का असं मायनस. आता ह्या दोघाचा मायनस प्लस मायनस प्लस मायनस 3 2 जा 6 असा असा मायनस प्लस मायनस 3 2 जा 6. आता बघा हा मायनस आणि आधीचा मायनस हे डबल मायनस आला का प्लस करायचं. आता बघा आन्सर आपल्याला काढायचंय -4 + 6 -4 + 6. आता ह्याचा आन्सर पण काही स्टुडंटला जमत नाही, ज्याचा बेस पक्का नाही. तर बेस पक्का नसेल तर काळजी करू नका. कॅल्क्युलेटरवर अलाउड आहे एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर डिप्लोमाला, म्हणून तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाका -4 प्लस टाका 6 इक्वल टाका. तुम्हाला 2 आन्सर भेटेल. काय भेटेल 2. -4 + 6 याचा आन्सर येतात +2. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन देतो 8 नंबर. आता सपोज सगळेच नंबर मायनस आहे. समजा -3 -2 -3 -5 ऑल नंबर्स आर मायनस. कसं करायचं तर बघूयात आपण. डिटर्मिनंट कसं ह्या दोघाचा मल्टिप्लाय करा. असा 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 मायनस 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 प्लस मायनस इंटू मायनस प्लस 5 3 जा 50. ओके. मायनस मायनस प्लस 50 मायनस मायनस प्लस 5 3 जा 15. असं झालं की काय करायचं मायनस टाकायचं. असं झालं का टाकलं. ओके. हे मायनस. आणि आता ह्या दोघाचं बघा असं असं मायनस मायनस प्लस प्लस 3 2 जा 6 आणि प्लस द्यायची गरज नसते, म्हणून मायनस मायनस प्लस 3 2 जा 6 झालं. मायनस तर आधीच राहिलं. असं मायनस मायनस प्लस 3 5 जा 15 असं झाल्यावर असं असं करायचं केलं. आणि या दोघांचं मायनस मायनस प्लस 3 2 जा 6 15 मायनस 6 किती उरले 9. 15तून 6 गेले किती 9 उरता का बघा. 9 आन्सर आहे. ठीक आहे. हे झालं सिंपल ऑर्डर 2 चे प्लस मायनसचे कन्सेप्ट क्लिअर, ज्याचा यूज आपल्याला मॅट्रिक्स मध्ये होणार आहे. आता मी नेक्स्ट ऑर्डर 3 चं तुम्हाला देणार आहे. हे बघा 8 क्वेश्चन नंबर 9 एक एक आपण सॉल्व्ह करू. डिटर्मिनंट 3 याचं इथं आहे 1 1 1 नंतर 2 3 1 2 3 1 आणि 4 9 1 4 9 1 ह्या डिटर्मिनंटला आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर बघा कसं सॉल्व्ह करूया. डी आता बघा काय रूल शिकवला तुम्हाला. पहिला हा नंबर घ्यायचा इथला. ये रे बाबा ये आल्यावर काय करायचं रो कॉलम डिलीट. परत एकदा याला घ्यायचं ये 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 घेतल्यावर त्याची आडवीन उभी सोडून द्या. आडवीन उभी सोडली की उरलेल्याचं छोटं डिटर्मिनंट कसं करायचं. पहिलं असं याची आडवीन उभी सोडली असं 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 3 1 जा 3 असा झाला का असा असा मायनस असं असं 9 1 जा 9. दुसऱ्या नंबरला मिडलला म्हणजे मधल्याला मायनस द्यायचं. मधल्याला मायनस मधल्याला मायनस दिल्यानंतर हा मधला नंबर घ्यायचा. ये रे ये आल्यावर काय करायचं जो आला त्याचा रो कॉलम आडवी उभी सोडून द्यायची. हा घेतला का आडवी उभी सोडून हे 4 जण उरली. त्याचं करायचं असं 2 1 जा 2 असा झाला का असा असा मायनस याचा करायचा 4 1 जा 4. ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपला टाकायचं प्लस. तिसऱ्या स्टेपला प्लस आणि हा नंबर घ्यायचा 1. बघा प्लस टाकायचा 1. हे बघा मायनस फक्त मिडलला याला पुन्हा प्लस आणि परत जो घेतला त्याचा रो कॉलम डिलीट
आडवी न उभी सोडून द्यायची. किती उरले? हे 4 जण. याला असं करायचं, असं असं. 9 दुने 18, 18 मायनस टाकायचा. 4 त्रिक 12. ओके. 9 2 जा 18 मायनस 4 3 जा 12. याला सॉल्व करायचं. हा झाला 1. 3 मायनस 9. तर 3 मायनस 9 येत नसेल तर कॅल्क्युलेटर 3 मायनस 9 याचं -6 कॅल्क्युलेटरवर करा. 3 टाका, -9 टाका, इक्वल टाका, -6 दाखवेल. -1 2 -4 2 टाका, मायनस टाका, 4 टाका, इक्वल टू टाका. याचा आन्सर येईल -2. नंतर +1 18 - 12 18 - 12 याचं येतं 6. आता बघा डिटर्मिनंट काय होतं? प्लस मायनस याचा मल्टिप्लाय असा प्लस मायनस मायनस 6 1 जा 6. नंतर याचा मल्टिप्लाय मायनस मायनस प्लस 2 1 जा 2 मायनस मायनस प्लस 2 1 जा 2 6 1 जा 6 प्लस 6 आणि डिटर्मिनंट इज इक्वल टू -6 + 6 खचाक -6 + 6 गेले उरलं 2. डिटर्मिनंटची व्हॅल्यू भेटली 2. त्याच्यानंतर पुढचं एक डिटर्मिनंट घेतो. हा हे बघा नेक्स्ट डिटर्मिनंट आहे तिथं. डिटर्मिनंट नंबर आहे बघा 3 2 6 3 2 6 1 1 2 नंतर आहे 2 2 5. हे डिटर्मिनंट याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. प्रॅक्टिस करा सगळं डिटर्मिनंट. आता मी मायनस पण देणार याच्यात नेक्स्ट याच्यामध्ये. हे बघा हा झाला डिटर्मिनंट. परत बघा कसं सॉल्व करायचं. एक टेक्निक. हा जो नंबर याला म्हणायचं ये आला. आल्यावर काय करायचं? रो आणि कॉलम डिलीट. हा घ्यायचा इथं असा रो कॉलम डिलीट आणि परत जे 4 उरले हे याचा असं नासं. कसं? आला जो आला त्याची अशी सोडून असं 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 5 1 जा 5 असा झाला का असा मायनस असं 2 2 जा 4. दुसऱ्या नंबरला टाकायचं मधल्याला मायनस मिडलला मायनस झाल्याच्या नंतर नंतर हा नंबर येणार आहे आपला. हा मायनस द्यायचं ये हा नंबर आला 2. काय आला? 2. 2 ची आडवी लाईन उभी लाईन आडवी लाईन उभी लाईन आडवी लाईन उभी लाईन सोडून द्यायची. 5 1 5 असा मायनस असा 2 2 जा 4. तिसऱ्या नंबरला टाकायचं प्लस. समजून घ्या मधल्यालाच मायनस प्लस टाकायचा. नंतर याला घ्यायचं ये तो झाला 6. परत बघा हा घेतला मायनस फक्त याला दिलं 6. इथं जो असेल तो परत याची रो आणि कॉलम डिलीट आडवी उभी सोडून असं 2 1 जा 2 असं झालं का असा मायनस असं 2 1 जा 2 आणि मग डिटर्मिनंट हा झाला 3 5 - 4 याचं येतं 1 -2 5 - 4 याचं पण येतं 1 +6 2 - 2 याचं आलं 0. डिटर्मिनंट 3 1 जा 3 -2 1 जा 2 6 0 जा 0 आणि मग हे 0 तर लिहायचं नाही. 3 2 गेला 1 आन्सर आलं 1 डिटर्मिनंटचं. पुढचा क्वेश्चन देणार आहे. ह्या सगळ्याची तुम्ही सेल्फ सॉल्व करा, प्रॅक्टिस करा, आन्सर बघा. बेस पक्का होईल आणि बेस पक्का झाल्यावरच तुम्हाला पुढचं मॅथमॅटिक्स समजेल. हा 10 नंबरचा क्वेश्चन होता. अजून 1 2 देणार आहे मी. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 हे बघूयात. डिटर्मिनंट हा नंबर आहे 3 नंतर -4 नंतर 5 1 नंतर 1 इथं आहे -2 2 3 आणि -1. आता याच्यामध्ये बरेच मायनस आहे. हा -2 आहे. आता मायनस आलं की आपली गडबड होते, म्हणून हळूहळू व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन. बघा डिटर्मिनंट नीट बघा. आता पहिला नंबर हा याला म्हणायचं ये आल्यावर काय करायचं? याचा रो याचा कॉलम आडवी उभी सोडून हे 4 जण उरले. आता असं नीट बघा. असं प्लस मायनस
असं 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 1 1 जा 1. आता असं झालं का असं 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 म्हणजे मायनस. आणि मग ह्या दोघाचा ह्या दोघाचा आता बघा बरं, प्लस मायनस मायनस डबल कस काय, असं झालं का हे याचं. आणि आता असं असं प्लस मायनस मायनस 3 2 जा 6 आलं. आणि आधी सांगितल्यावर होतं असं डबल मायनस आलं का त्याला प्लस करून टाकायचं. ही झाली पहिली स्टेप. आता रूल काय, दुसऱ्या स्टेपला रूल आहे. दुसऱ्याला मायनस, मधल्याला मायनस, मिडलला मायनस, मधल्याला मायनस, मधल्याला मायनस, मायनस द्यायचं. मायनस दिल्यावर हा जो नंबर आहे याला ऑलरेडी मायनस आहे ना, आपला रूल आहे मायनस द्यायचं. दिल्यावर याला म्हणायचं, कुणाला, याला, ये हा कोण आहे मायनस, याला मायनस सगळं इथं घ्यायचं. हा झाला -4. बघा, मधल्याला मायनस द्यायचं आणि याला घ्यायचं, तो आहे -4. आणि मग 2 मायनस झाले की प्लस. म्हणजे मधल्याला प्लस नाही, मधल्याला मायनस आहे, पण डबल मायनस आला का प्लस घ्यायचं. आणि मग हा झाला 4 ची आडवीन उभी लाईन, याची आडवीन उभी लाईन सोडून आता घ्यायचं क्रॉस, असं या दोघांचं. हे 4 उरले, असं प्लस मायनस मायनस, असं 1 1 जा 1. असा झाला का मायनस टाकायचं ह्या दोघाचा, प्लस मायनस मायनस 2 2 जा 4. परत एकदा बघा, असा 1 × 1 प्लस मायनस मायनस 1 असा झाला का, एक मिनिट हा, असा झाला की मायनस टाकायचा. हा मायनस टाकला आणि परत याचा प्लस मायनस मायनस 2 2 जा 4 आणि डबल मायनस आला का प्लस. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला टाकायचा प्लस आणि हा नंबर आहे तो घ्यायचा आहे 5. परत जो घेतला का 5 हा त्याची आडवीन उभी, म्हणजेच यालाच मायनस असतं, ते मायनस मायनस प्लस झालं, हा झाला. आता हा परत त्याचा रो आणि कॉलम उरले 4 जण, याला असा 3 1 3 असं झालं का मायनस 2 1 2 2 1 जा 2 2 1 जा 2. आणि मग डिटर्मिनंट हा नंबर आहे 3. येत नसेल -1 + 6 याचं काढता येत नसेल तर कॅल्क्युलेटरवर -1 टाका +6 टाका, तुम्हाला आन्सर भेटेल. -1 + 6 याची व्हॅल्यू काय, तर याची व्हॅल्यू भेटेल 5 प्लस हा झाला 4. हे -1 + 4 आहे, -1 + 4 याचं येतं 3. येत नसेल तर कॅल्क्युलेटरवर -1 + 4 याचं येतं 3. आणि कॅल्क्युलेटर चालतं का, हो, एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर चालतं, म्हणून यूज करा कॅल्क्युलेटर, नो प्रॉब्लेम. +5 3 - 2 3तून 2 गेले 1. येत नसेल तर याला पण कॅल्क्युलेटर यूज करा. आता बघा डिटर्मिनंट 3 5 जा 15 प्लस 4 3 जा 12 आणि प्लस 5 1 जा 5 3 5 15 4 3 12 आणि 5. लावा हिशोब, किती होता टोटल, 15 मध्ये 5 टाकले, 15 आणि 5 20 आणि 10 30 आणि 2 32 32 आन्सर आलं या डिटर्मिनंटचं. मला वाटतं प्रॅक्टिससाठी अजून एक मायनसचं देतो. 32 11 नंतर क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 हे बघा, थोडस इकडच्या साईडला मायनस, हा झाला डिटर्मिनंट. बघा 1 1 इथं आहे -1, इथं आहे 2 1 नंतर आहे 3 नंतर 1 -1 आणि 1, हे सगळे याच्यामध्ये मायनस आलं. ठीक आहे, बघूया मित्रांनो परत एकदा. डिटर्मिनंट पहिला हा जो नंबर आहे याला म्हणायचं ए आल्यावर काय, रो कॉलम डिलीट. आता उरले जे हे 4 जण उरले, पहिलं असं 1 × 1 1 असा झाला का असा म्हणजे मायनस. आता ह्या दोघाचा असा प्लस मायनस 3 1 जा 3 आणि डबल मायनस आला का प्लस. ठीक आहे, त्याच्यानंतर रूल आहे मधल्याला मायनस परत हा नंबर घ्यायचा.
तो नंबर आहे ये आला 1. परत हा आला का याची आडवी लाईन उभी लाईन सोडून म मधल्याला मायनस मिडलला मायनस ये आला. हे 4 जण उरले. परत असं 2 1 जा 2 असा झाला का असा मायनस असा 3 1 जा 3 झालं. आता रूल आहे 2 तर झाले, 2 नंबर झाले. तिसऱ्या नंबरला टाकायचं, थर्ड नंबरला प्लस टाकायचं आणि प्लस टाकल्याच्या नंतर हा नंबर घ्यायचा, हा प्लस प्लस रूल आहे मधल्यालाच मायनस द्यायचं प्लस आणि याला म्हणायचं ये तो मायनस आहे आला तो आहे -1. नीट लक्षात घ्या. तिसऱ्या नंबरला प्लस 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 आणि याला घेतलं हा -1 आहे. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे प्लस मायनस काय होतं. टाकायचं प्लस आहे, नंबरचं मायनस आहे. प्लस मायनसचं होतं मायनस, प्लस मायनसचं मायनस. आणि मग परत याची आडवी उभी सोडून काय होतं बघा, हे राहिलं असं प्लस मायनस मायनस असं 2 1 जा 2 असा झाला का असा मायनस असं करायचं 1 1 जा 1. आणि मग डिटर्मिनंट हे झालं 1. सांगा 3 आणि 1 4. नंतर -1 2 -3 2 -3 -1 येत नसेल तर कॅल्क्युलेटर -1 -2 -1 याला पण यूज करा. -2 टाका, -1 टाका आणि इक्वल टू टाका, तुम्हाला भेटेल -3. आणि डिटर्मिनंट 4 1 4 मायनस मायनस प्लस 1 1 जा 1 मायनस मायनस प्लस 3 1 जा 3 आणि डिटर्मिनंट 4 आणि 1 5 6 7 8 हे झालं याचं डिटर्मिनंट 8. तर मित्रांनो अशा पद्धतीनं डिटर्मिनंट कोणतंही सॉल्व करता येतं. लेक्चर 1 लेक्चर 2 लेक्चर 3 हे सर्व बेसिक आहे. याची लिहून घ्या, रायटिंग करा बुकमध्ये, नोटबुकमध्ये, सॉल्व करा, स्वतः प्रॅक्टिस करा. बेस पक्का झाला की इथून पुढचं तुम्हाला मॅथ खूप चांगलं कळेल. ठीक आहे, थांबूया.